जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी समर्थ राशी भविष्य या आवडत्या चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीचं 2026 साल कसं जाणार आहे याबद्दल. चला मग सुरुवात करूया. कुंभ राशीचा स्वभाव. कुंभ राशीचे लोक विचारांनी पुढारलेले असतात. स्वतःच्या पद्धतीने जगायला आवडतं. कोणाचं ऐकण्यापेक्षा स्वतःचा अनुभव महत्त्वाचा मानतात. थोडे हट्टी पण मनाने चांगले असतात. आणि म्हणूनच शनीसारखा शिस्तीचा ग्रह त्यांचा स्वामी आहे. 2026 वर्षाचं एकंदर चित्र. मित्रांनो, 2026 मध्ये कुंभ राशीच्या आयुष्यात काही जुन्या गोष्टी संपतील. काही नवीन गोष्टी सुरू होतील. जबाबदाऱ्या वाढतील. पण त्याचबरोबर तुमचं महत्त्व आणि किंमतही वाढेल. हे वर्ष असं आहे की कष्ट जास्त पण फळ पक्का. करिअर आणि नोकरी. जर तुम्ही नोकरी करत असाल तर 2026 मध्ये कामाचं प्रेशर वाढलेलं जाणवेल. बॉस किंवा वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील. पण तुमचं काम दुर्लक्षित होणार नाही. चांगल्या शक्यता. प्रमोशन, पगारवाढ, जबाबदारीचं मोठं पद. नोकरी बदलायची इच्छा असेल तर एप्रिल ते सप्टेंबर 2026 हा काळ खूप चांगला. टेक्निकल, आयटी, मशिनरी, इलेक्ट्रिकल, सरकारी क्षेत्रात विशेष फायदा. एक गोष्ट लक्षात ठेवा. अहंकार टाळा. मलाच सगळं कळतं ही भावना कमी ठेवा. शांत राहिलात तर यश तुमचंच आहे. फायदे. जुने अडकलेले पैसे मिळू शकतात. अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडेल. घर, जमीन, प्लॉट किंवा वाहनाचा विचार पक्का होईल. आर्थिक स्थिती, पैसा, कमाई, खर्च. 2026 मध्ये पैसा येईल, पण हळूहळू. अचानक श्रीमंती नाही, पण स्थिरता नक्की येईल. सावधगिरी. उगाच खर्च वाढवू नका. कोणालाही सहज उधार देऊ नका. फसवणुकीपासून सावध रहा. 2026 हे पैसा कमावण्याचं नाही, तर पैसा टिकवण्याचं वर्ष आहे. प्रेम जीवन. प्रेमात असलेल्या लोकांसाठी नातं अधिक समजूतदार बनेल. आधीचे गैरसमज हळूहळू दूर होतील. भावनिक आधार मिळेल. पण तुमचा थंड स्वभाव समोरच्याला त्रास देऊ शकतो. भावना व्यक्त करायला शिका. बोललात तर नातं टिकेल, गप्प राहिलात तर दुरावा वाढेल. लग्न आणि वैवाहिक जीवन. अविवाहितांसाठी 2026 मध्ये लग्नाचा जोरदार योग. कुटुंबाकडून प्रस्ताव येतील. प्रेमविवाहाचा विचार असेल तर घरच्यांची परवानगी मिळू शकते. विवाहितांसाठी जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक आणि मानसिक आधार मिळेल. छोट्या गोष्टींवरून वाद टाळा. ऑगस्ट ते डिसेंबर हा काळ लग्नासाठी सर्वोत्तम. आरोग्य. दुर्लक्ष करू नका. आरोग्याबाबत 2026 मध्ये मोठा आजार नाही, पण सततचा थकवा जाणवू शकतो. पाठ, गुडघे, सांधे यांचा त्रास होऊ शकतो. मानसिक ताण वाढू शकतो. काय केलं पाहिजे? रोज 20-30 मिनिट चालणं. मोबाईलपासून थोडा ब्रेक. वेळेवर झोप. स्वतःकडे लक्ष दिलं तर वर्ष छान जाईल. शिक्षण आणि विद्यार्थी. विद्यार्थ्यांसाठी 2026 मेहनतीचं वर्ष. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी चांगला काळ. परदेश शिक्षणाचा योग. आळस केला तर संधी हातातून जाईल. शिस्त ठेवा, यश नक्की मिळेल. कुंभ राशीसाठी सोपे आणि प्रभावी उपाय. मित्रांनो, उपाय खूप अवघड असायची गरज नाही. दर शनिवारी शनिदेवाला मनापासून नमस्कार. शक्य असेल तर गरिबांना अन्नदान. काळ्या रंगाचा तिरस्कार टाळा. मंत्र. शनैश्चराय नमः. कमीत कमी 11 वेळा. 2026 चा अंतिम निष्कर्ष. कुंभ राशीसाठी 2026 म्हणजे बदल, जबाबदारी आणि शेवटी समाधान. जे लोक धीर धरतील, मेहनत करतील आणि संयम ठेवतील त्यांच्यासाठी हे वर्ष आयुष्य बदलणारं ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा.
कुंभ राशीच्या लोकांना